तुमच्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियांकडून देखील। तर आपल्याला माहिती आहे की मराठीतलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्याला आपण सेलिब्रेट करतो, त्याला काही अजून महिने आहेत। पण कसं आहे 2025 संपले आणि 2026 सुरू झाले, मग नवीन वर्ष नवीन दिवस आहे। तर म्हटलं ह्याच नवीन वर्षी काहीतरी नवीन करायचं, काहीतरी नवीन गोष्ट आणायची। आणि तुम्हाला माहिती आहे आमच्या घरातल्या प्रत्येकाला आणि तुम्हाला देखील प्रत्येकाला चुलीवरचं जेवण खूप आवडतं, कारण का एक प्रकारचा स्वाद जो येतो ना तो औरच असतो आणि ते गॅसवर नाही भेटत। आणि शहरामध्ये चूल मांडणं म्हणा, रोजच्या रोज जळण आणणं हे खरंच खूप हेक्टिक काम आहे। कुठून तरी आम्ही ऐकलं होतं ही इलेक्ट्रिक शेगडीविषयी, तर म्हणलं आज नवीन वर्षाचं काहीतरी नवीनच करायचं आहे आणि हेल्दी काइंड ऑफ करायचं आहे, तर नवीन शेगडी आणायचं ठरवलं आणि घेऊनही आलेलो आहोत। आता ही इलेक्ट्रिक आहे म्हणजे असं काही नाही की ती फक्त काय म्हणतात ते लाइटिंगवरच चालणारी आहे। ते काका जे असे गोल फिरवतायत ना ते जस्ट हवा म्हणजे ते प्रेशर हवा देतं तिथं, आणि त्याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे ते लागतं तेवढं चार्ज करण्यासाठी। अदरवाईज जे काही आपण त्याच्यावर जेवण करणार आहे, जे काही आपण बनवणार आहे, ते जे आपण जळण घालणार आहे त्याच्यावरच ते बनलं जातं आहे। इट्स जस्ट जो नॉक आहे तो फक्त वारं घालण्यासाठी आहे। तो तुम्ही फिरवल्यानंतर वारं जास्त येतं, प्रेशराईज होतं। म्हणजे 1 2 3 अशा 3 स्टेप्स आहेत। पहिल्या स्टेपला थोडं वारं, नंतर जरा जास्त, नंतर म्हणजे ते आपल्याला आधी कसं चुलीला करताना फुकणी असायचे ते नाही लागत। आणि बाकी आपण जे काही आपल्याला स्वाद जो येणार आहे तो जसं चुलीवर असणार आहे, जसं जळण ते हळूहळू तापल्यानंतर जो स्वाद निर्माण होतो तो तसाच भेटणार आहे। सो हे खरंच खूप छान होती शेगडी आणि मग आम्ही ठरवलं आणि घरी आणलेली आहे। तर काकांनी सुरुवातीला सगळं सेटअप वगैरे करून दिला, म्हटलं की अशी असते, सुरुवातीला धूर येतो, काही टेन्शन नाही, तुम्हाला हे असं असं करायचं आहे। आणि म्हणले चहा करूया आपण पहिल्यांदाच, म्हणजे समजेल तुम्हाला टेस्ट कशी येईल वगैरे कसं आहे। मग मम्मीनं म्हणली ठीक आहे, त्यामुळे शेगडी आणल्यानंतर सगळा सेटअप वगैरे झाल्यानंतर आम्ही चहाच केला आणि चहा झाला। खरंच चहा सुंदर झाला होता, ॲटलिस्ट जसं चहा म्हणजे गॅसवर होतोय तसा तरी नव्हता, त्याच्यापेक्षा वेगळ्याच चव लागत होती। आणि मग मम्मीनी साईडच्यांना सगळ्यांना बोलवलं, तात्या आले होते, आजी आले होते, मग त्यांना देखील चहाचा आस्वाद दिला। आणि असं नवीन वर्षाचं नवीन काहीतरी आपण घरी आणलेलं आहे आणि सुरुवात छान झालेली आहे। तर मला सांगा तुमचं नवीन वर्ष तुम्ही कसं सेलिब्रेट करताय किंवा तुमचं कसं गेलेलं आहे हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाळमामांच्या नावानं चांगलं जय हिंद।